गर्भसंस्कार किंवा प्रेग्नन्सी म्हटलं, की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. भारतात जर आपण पाहिलं, तर भारतातली प्रत्येक गर्भवती महिला फिजिकली सपोर्ट व्हावा यासाठी ॲक्टिव्हिटी करत हं, असतात. हं. जसं की योगा केला जातो. हं. प्रेग्नन्सी योगा असतो. त्याचबरोबर काही प्रत्येक गर्भवती महिला चांगला आहार घ्यायला सुरुवात करते. हं. गुड न्यूज मिळाल्यानंतर तिच्या घरातलं वातावरण म्हणजे फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स अशा पद्धतीने लागतात. हं. थोडंसं घरातलं वातावरण चेंज व्हायला लागतं. ती डॉक्टरांना कन्सल्ट करते आणि डॉक्टरांच्या सजेशन्सनुसार मेडिसिन्स, सप्लिमेंट्स घ्यायला चालू करते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाची वाढ, फिजिकल वाढ बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी सोनोग्राफी केल्या जातात. बरोबर. सो या पद्धतीनं गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येक गर्भवती महिला भारतातली सर्वसाधारण ही ॲक्टिव्हिटी फॉलो करतेच करते. आज गव्हर्नमेंट सुद्धा ते अशा ॲक्टिव्हिटीजना सपोर्ट करतं. बरोबर. बट एक गोष्ट याच्यामध्ये मिसिंग आहे. ती मिसिंग गोष्ट कोणती? तर आपण शारीरिक डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज करतोय. बरोबर. व्हॉट अबाउट मेंटल, इमोशनल अँड इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट? कारण बाळ फक्त शरीरानं जन्माला येत नाहीये. शरीरासोबत ते अंतर्गत व्यक्तिमत्व घेऊन येतंय. मग त्या अंतर्गत व्यक्तिमत्वासाठी आपण काम करतोय का? तर आज खऱ्या अर्थानं करत नाहीये. मग या ज्या शारीरिक डेव्हलपमेंटला सपोर्टिव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याचप्रमाणे मेंटल, इमोशनल आणि इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंटसाठी सपोर्टिव्ह असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा गर्भवती स्त्रीनं या 9 महिन्यांमध्ये फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की आज ब्रेन, हं. मानव प्राणी ज्याच्यामुळे वेगळा गणला गेला, कशामुळे तर ब्रेनमुळे. मग त्या ब्रेनचा आज 80% हिस्सा हा त्या युटरसमध्ये बनतोय, आईच्या गर्भात बनतोय. मग तो बनत असताना आपण तिथे काम करायला हवं ना. कोणतीही गोष्ट प्रोसेसमध्ये असताना, बनत असताना आपल्याला उत्कृष्ट बनवता येते. हं. बनल्यानंतर नाही. हं. मग आज जी गर्भवती स्त्री आहे, तिच्या बाळाचा ब्रेन 80% ब्रेन युटरसमध्ये बनतोय. हं. मग ते बाळ उत्कृष्ट बनवायचं असेल, हं. बाळामध्ये काही बाय बर्थ चांगल्या क्वालिटीज आणायच्या असतील, तर निश्चितच ते बनत असताना आईनं काम करणं गरजेचं आहे ना. म्हणून ब्रेनसाठीच्या काही ॲक्टिव्हिटीज सजेस्ट केल्या जातात. ओके. 5 सेन्सरी ऑर्गन ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हे येणारं बाळ संपूर्ण विश्वाचं ज्ञान ग्रहण करणार आहे. हं, हं. ते 5 सेन्सरी ऑर्गन आज कुठे बनतायत? तर युटरसमध्ये बनतायत. हं. मग ते बनत असताना या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये असताना आईनं काम करणं गरजेचं आहे. ओके. त्याचबरोबर मेंटली म्हणजे पीस अँड स्टॅबिलिटी अचीव्ह करणं गरजेचं आहे. आई जर हायपर ॲक्टिव्ह असेल, आई जर अनस्टेबल असेल हं. या प्रेग्नन्सीच्या हं. जर्नीमध्ये, तर बाळाकडे सुद्धा तशी अनस्टॅबिलिटी आणि किंवा हायपर ॲक्टिव्हनेस बघायला हं. मिळू शकतो आपल्याला. हं. त्याचबरोबर आईमध्ये फिअर असेल, आई मानसिकदृष्ट्या हरलेली असेल, हं. तर बाळाकडे सुद्धा मानसिक कमकुवतपणा आपल्याला पाहायला मिळतो. हं. आणि हे होऊ नये म्हणूनच मग त्या आईला मानसिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, मेडिटेशन्स, म्युझिक्स अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सजेस्ट केल्या जातात. सर्वसाधारण 90 मिनिटांचे टास्क आम्ही करायला सांगतो, की तुम्ही दररोज कमीत कमी 90 मिनिटं तरी तुमच्या बाळासाठी किंवा स्वतःसाठी, हं. स्वतःच्या हॅपीनेससाठी दिला गेला पाहिजे. कारण आई जेव्हा हॅपी बनते, तेव्हा ऑटोमॅटिकली गर्भात असणारं ते बाळसुद्धा हॅपी बनणार. हं. हो, सो राइट. आईच्या शरीराला ते आज कनेक्टेड आहे. म्हणून आईवरती जास्त फोकस केला गेलेला आहे.